शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील सुपुत्र आणि बिहार राज्यातील किशनगंज बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत असलेले जवान प्रवीण नानासाहेब निमसे, वय वर्ष 39, यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले। यावेळी BSFच्या जवानांनी त्यांना मानवंदना देत रायफलमधून फैरी झाडत सलामी दिली। प्रवीण निमसे हे 1 महिन्याची रजा संपवून रेल्वेनं पुन्हा कामावर जात असताना वाराणसीच्या पुढे मुगलसराय रेल्वे स्थानकावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं। आज सकाळी त्यांचं पार्थिव टाकळीमियात आणलं गेलं। यावेळी त्यांच्या राहत्या घरापासून ते गावातील अमरधामपर्यंत सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढली गेली। ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुलवाहत मानवंदनाही दिली गेली। गावातील शाळकरी मुलांनी अमर रहे, अमर रहे, प्रवीण निमसे अमर रहे अशा घोषणा दिल्या। यावेळी BSFचे वरिष्ठ अधिकारी, सीमा सुरक्षा बलाचे LB मिश्रा, DG गावडे, अजय चव्हाण, PP पांडे, योगेश कुंभार, रामचंद्र टकले, सुनील बलदंडे, नानासाहेब गागरे, शिवाजी शिर्के, अनिल काळे यांसह जवानांनी, तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, महसूलच्या वतीनं नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। BSFच्या जवानांनी रायफलच्या फैरी झाडत सलामी दिली, तर शहीद जवान प्रवीण निमसे यांचा चिरंजीव साई यानं त्यांना अग्निदाह दिला। शहीद प्रवीण नानासाहेब निमसे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही फेब्रुवारी 2004ला आमची भरती चालू झाली। त्यानंतर आम्हाला जून नंतर कॉल लेटर यायला चालू झाले। तर प्रवीण निमसेची शायद 29 ऑक्टोबरच्या आसपास जॉईनिंग आहे। 29 ऑक्टोबर 2004 रोजी आम्ही जोधपूरला जॉईनिंग केली। त्यानंतर नोव्हेंबर 2004ला आम्ही CSWT BTC इंदोरला ट्रेनिंगसाठी गेलो। तिथं 11 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आम्ही आपापल्या वाहिनीमध्ये पोस्टेड झालो। या भारत देशाच्या रक्षणासाठी ज्या ज्या भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश व इकडं आपले जम्मू काश्मीर या ठिकाणी आम्ही सर्व बॅचमनांनी, जे आमचे 250 बॅचमन होते, यांनी सेवा बजावत अतिशय प्रेमाने आणि आनंदाने आजपर्यंत नांदत आलो। आणि आज आमच्यातील एक हा असा जीवाचा तुकडा, जीवाभावाचा मित्र आणि या देश रक्षणासाठी शहीद झालेला प्रवीण निमसे यांच्या अंत्यविधीसाठी आम्हाला इथं भगवंताच्या कृपाआशीर्वादानं किंवा आमच्या युनिटच्या आशीर्वादानं आम्ही इथं आज आलो आणि आम्हाला हा अंत्यविधी बघण्याची संधी मिळाली। तसेच प्रवीण निमसेबद्दल बोलायचं झालं तर हा एक नामांकित सीमा सुरक्षा बलातील ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून अव्वल दर्जाचा इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलेलं आहे त्याने। कुठे तर आमची सीमा सुरक्षा बलाची अकॅडमी आहे टेकनपूरमध्ये। यामध्ये जे इन्स्ट्रक्टर जातात ते अव्वल दर्जाचे जातात। त्यामधील आम्ही आज इथं उपस्थित असणारे सर्वजण आमचे मित्र सुनील भालदंड, अनिल मरगजे, शिवाजी शिर्के, भोजराज वाजुळकर, जगताप, अनिल काळे असे बरेच आमचे सवंगडी, म्हणजे आम्ही एकत्र जवळजवळ 11 महिने ट्रेनिंग केलं। त्यानंतर 6 ते 7 वर्ष आम्ही अकॅडमी ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग दिलं। त्यामध्ये प्रवीण निमसेंचा बहुत म्हणजे मोलाचा वाटा आहे। तर जवळजवळ 4,500 असिस्टंट कमांडंट त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहेत। तसेच तकरीबन 2,500 ते 3,500 सब इन्स्पेक्टर जे डायरेक्ट एंट्री येतात त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम प्रवीण निमसेंनी केलेले आहे। पण त्यांच्या या कामाचा असाच अवाढव्य पुढे चालणार होता, पण परमेश्वरानं त्यांच्यावर असा अचानक काळाचा घाला घालून त्यांच्या परिवारावर तसेच आम्हा सर्व मित्रमंडळ व गाव पंचक्रोशीतील सर्व
गावकरी मंडळींवर एक दुःखाचा डोंगर लादला गेलेला आहे असं वाटतंय. यावेळी सरपंच लीलाबाई गायकवाड, तनपुरे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शामराव निमसे, माजी सभापती सुरेश निमसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, दैवत उद्योग समूहाचे केशव शिंदे, बाळासाहेब जाधव, पियुष शिंदे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. शहीद जवान प्रवीण निमसे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ, भाऊजाई, चुलते, बहिणी असा मोठा परिवार आहे. टाकळीमी या सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब दगडू निमसे यांचे ते चिरंजीव होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्स-रे. लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट. अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55.